सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अंबळनेर शहरात पुन्हा मुंदडा नगर गेट जवळ 80 फूट रस्त्याचे खोदकाम करताना पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आणि चिखल झालेल्या नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झाले। गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी रस्ते, भुयारी गटारींचे कामे सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याचा मुख्य पाईपलाईन फुटणे आणि नागरिकांची नळ जोडणी तुटणे नित्याचे झाले। त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। नुकतेच मरीमाता मंदिराजवळील एअर व्हॉल्व तुटल्याने पाणी पुरवठा लांबलाय, तो दुरुस्त होत नाहीये। त्याच भागात भुयारी गटार खोदकाम करणाऱ्यांनी पाईपलाईन तोडल्याने काही ठिकाणी 11 दिवस तर काही ठिकाणी 13 दिवस पाणी पुरवठा बंद होता। 23 रोजी पुन्हा मुंदडा नगर प्रवेशद्वाराजवळ 80 फुटी रस्त्याचे काम सुरू असताना पाईपलाईन फुटल्याने कारंजे उडू लागले होते। लाखो लिटर पाणी वाया जाऊन रस्त्यावर चिखल झालाय, नागरिकांना पायी चालणेही मुश्किल झालंय। अवघ्या 1.5 फुटावर पिण्याची पाईपलाईनच कशी? मुंदडा नगर भागात 80 फुटी रस्ता अवघा 1.5 फूट खोदला जाते, असे असतानाही या भागातील पिण्याची पाईपलाईन फुटली म्हणजे पाईपलाईन फक्त 1.5 फुटावर टाकली हे सिद्ध होते। पाईपलाईन 1.5 फुटावर कशी टाकली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते। तत्कालीन अभियंते आणि ठेकेदार यांनी पाईपलाईनचे कामे निकृष्ट केल्याचं स्पष्ट होत आहे। भुयारी गटार आणि रस्त्याचे ठेकेदार खोदकाम करताना पालिकेच्या अभियंत्यांना विश्वासात न घेता पाईपलाईन अथवा इतर केबलची माहिती नागरिकांकडून न घेता वेगाने खोदकाम करत असल्याचे नागरिकांना कृत्रिम टंचाईला सामोरे जावे लागते आणि वारंवार पाणी पुरवठा खंडित झाल्याने विनाकारण मुख्याधिकारी, अभियंता आणि पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव।